3-4 दिवस झाले यूट्यूबला माझा व्हिडिओ का नाही आला आहे. तर असंच माझ्या डोक्यात पण थोडा कचरा भरलेला होता. कारण की एक व्यक्ती आहे, ती मला 3-4 दिवसापूर्वी भेटली. मी त्यांना विचारलं की कारण की त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. 6 ते 7 महिने झाले. मी जस्ट आता नवीनच आहे मी. पण त्यांचं 6-7 महिन्यापासून. मी त्यांना विचारलं की सध्या तुमचे व्हिडिओ का नाही? तर त्या म्हटल्या मला की जाऊ दे, नाही टाकायचं आता. असं म्हणून त्यांनी मला सोडलं. पण मग मी त्यांना विचारलं की का, काय झालं? असं तर नाही झालं आजपर्यंत की एकही दिवस तुम्ही व्हिडिओ नाही टाकला. तुमचे तर रोज व्हिडिओ असतात. मग आता काय झालं? तर त्या मला म्हटल्या की नाही, असे काही मेसेज येत आहेत म्हणून नको आता. म्हटलं काही म्हणजे मला वाटलं की वेगळं काहीतरी विचित्र मेसेज असतील. नको तसं असेल काहीतरी आलेलं. म्हणून म्हटलं नक्की काय मेसेज होते? तर मला म्हटल्या की काय नाही, हे बघ हे असे मेसेज होते की आणि ते मेसेज असे होते की काही जमत तर नाही, येत तर नाही, काहीही टाकते, काहीही असं का? असंच असतं का? म्हणजे असेच मेसेज होते. काही एवढं हे नव्हतं. पण मी तिथे त्यांना म्हटलं हे असे मेसेज तर येतच राहणार. बोलणाऱ्यांचं काम आहे ते बोलणारच. 10 मधून 4 लोकं असेच असतात की जे तुम्हाला बोलतातच. तुम्ही काही केलं तरीही आणि नाही केलं तरीही. आणि असेच असतात लोकं काही की समोरच्याला बोलण्याच्या अगोदर ते कधीच त्याचा मनाचा विचार करत नाही की त्याला काय वाटेल. बोलून सरळ मोकळे होतात. तसेच असतात. आणि काही लोकं त्या 10 मधून 6 असेही असतात की जे बोलण्याच्या अगोदर स्वतःला कितीही वाईट वाटलं तरी समोरच्याचा मनाचा विचार करतात. तसंच एक दादा मला काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता. तर एका दादांचा मला मेसेज आलेला की ताई एक्सपिरियन्स ऐवजी अनुभव म्हणा, मराठी बोला, छान वाटेल. तो मेसेज मी जेव्हा बघितला ना तर मला पण छान वाटलं की असेही लोकं असतात म्हणून असं त्या म्हणजे समोरच्याने काहीतरी करेक्शन करायचं, काहीतरी बदल करायचा आहे, तर ते एक चांगला मेसेज करून पण सांगतात. मी तिथे तिला सांगितलं, मी आली घरी. पण ते 3-4 दिवस माझ्या डोक्यात पण तेच चाललं. अरे मला असे कोणी मेसेज केले तर, असं कोणी बोललं तर. कारण की कोणी नुसतं थोडं जरी बोललं तरी पण मला पण कसं तरी वाटेलच म्हणून असं मी पण विचार केला. कारण की मला एक सांगा, एक लेडीज जी असते ना, ती नवीन कुठलं काम चालू करायच्या अगोदर 10 वेळेस नाही तर 100 वेळेस विचार करते की कोण तिला काय बोलेल. कोणी काही बोललं तर आणि कुणाचं बोलणं तिच्या घरच्यांनी ऐकलं तर तिथंच तिचं सगळं बंद होईल, असं तिला नेहमी वाटत असतं. तर मग मला सांगा की कुठलीच व्यक्ती सुरुवातीपासूनच कुठल्या गोष्टीमध्ये परफेक्ट नसते. एकच गोष्ट जर पुन्हा आपण करत गेलं, तर त्याच्यामध्ये खूप छान असं ती गोष्ट जमत जाते, क्लॅरिटी येत जाते त्या गोष्टीमध्ये. तर मग सुरुवातीपासूनच जर कुणाला त्या गोष्टी जमत नसतात, पण जर हळूहळू सगळ्या गोष्टी जर करत गेल्या, तर नक्कीच जमेल ना, तिला पण जमेल. आणि आज तिच्या जागेवर मी पण आहे. मी पण नवीनच आहे. माझ्या पण खूप साऱ्या गोष्टी चुकत असतील. पण एक फॅमिली म्हणून तुम्ही एक छान असे मेसेज करू शकता, जसं त्या दादांनी केलं आणि तिथे तुम्ही सपोर्ट करू शकता. कारण मला एक सांगा, की जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो ना, तर सगळ्यात जवळची सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आपले ऑडियन्स असतात. आपले प्रेक्षक असतात. त्यांच्यासोबत आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. कारण की एक लेडीज आईशी आणि बहिणीशी तिने दिवसभर काय केलं, काय नाही केलं, सगळ्या गोष्टी ती शेअर करत असते, सगळ्या सांगत असते. पण त्यातून पण थोड्याफार सुटतातच. ज्या ती यूट्यूब चॅनलवर कुठल्याच गोष्टी सोडत नाही. सगळ्या काय घेतलं, कुठे गेली, काय झालं, काय केलं दिवसभरातून सगळं काही शेअर करते. मग मला सांगा ही पण एक फॅमिलीच आहे की नाही? आणि एक फॅमिली मेंबर दुसऱ्या फॅमिली मेंबरला जर असं बोलला तर कसं वाटेल? उलट सपोर्टची गरज असते आणि खास करून नवीन लोकं जे असतात ना, तर त्यांना खरंच सपोर्टची गरज असते. कारण की असा जो शब्दांचा मार येतो ना काही लोकांकडनं, तर तिथे ती पूर्ण खचते आणि तिथेच ती शांत बसते. जर काही करणार असेल ना ती पुढे, तर ती पुढे काहीच नाही करू शकत. कारण ती तिथे थांबते. म्हणून प्लीज असं करू नका. आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की जर माझं काही चुकलं तर सॉरी. आणि जर तुम्हाला हेही वाटलं असेल की खरंच हे बरोबर आहे की कुठलीच व्यक्ती पहिलेपासून परफेक्ट नसते, हळूहळू एकच गोष्ट पुन्हा केली म्हणजे व्यवस्थित होत जाते, तर नक्कीच मला मेसेज करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.